तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असा आपला कोल्हापुरी मटण मसाला तयार झालेला आहे. किती सुंदर कट आलेला आहे आणि स्पेशल म्हणजे आम्ही कोल्हापूरला आलोय तर चुलीवरचा मटण मसाला हा बनवलेला आहे. कोल्हापुरी तांबडा रस्सा बनवला आहे. तर मस्त एन्जॉय करा. चूल छानशी पेटलेली आहे. त्याच्यानंतर मी इथे भांडं एक ठेवलेलं आहे पसरट आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून तेल अगदी पसरवून घ्यायचं म्हणजे इकडे-तिकडे आपलं मटण चिकटलं जात नाही. आणि आता याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मटण टाकायचं आहे. हे पावणा किलो मटण आणलं होतं. तर त्याला 1-2 मिनिटं छानसं भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये वाफवण्यासाठी प्लेट ठेवायची आहे. एक 2-4 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. म्हणजे वरती मी प्लेटमध्ये पाणी देखील ठेवलेलं आहे. ते देखील गरम होतं आणि मिठामुळे देखील मटणाला पाणी सुटायला लागतं. तर हे पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे गरम झाल्यानंतर आणि मटण शिजण्यासाठी ठेवायचं आहे. लागेल तसं आपल्याला ह्या सगळ्या जेवणासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. तर मी साईडला वरती गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता तिथे मसाल्यासाठी जागाच नाही म्हणून मी गॅसवर मसाला बनवते. तर इथे मी 4 मोठे चमचे तीळ, 2 मोठे चमचे धने आणि छोटा चमचा जिरं घेतलेलं आहे. त्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तडतडेपर्यंत. सोबतच याला भाजल्यानंतर याला साईडला काढून घ्यायचं आहे. मी इथे काही खडे मसाले देखील घेतलेले आहेत आणि मसाल्याशिवाय कोल्हापुरी मसाला होऊ शकत नाही. तर इथे 2 तमालपत्री, 1 मसाला वेलदोडा, हिरवी वेलदोडे, 1 आणि 4 मिरे आणि 4 लवंगा, 1 बदाम फूल घेतलेले आहे. सोबतच 1 मोठा गड्डा लसूण आणि 2 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. आता हा पण खडा मसाला आपल्याला भाजून जिऱ्यामध्ये म्हणजे तिळामध्ये घ्यायचा आहे आणि आता इथे मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे. जवळपास 2 छोट्या वाट्या होतील इतकं किसून घेतलेलं आहे. ओलं खोबरं नव्हतं. ओलं खोबरं असेल तर तुम्ही मिक्स करू शकता किंवा फक्त ओल्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकता. आता हे खोबरं आपल्याला थोडंसं ब्राउनिश होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त भाजायचं नाही, नाहीतर चव बदलून जाते. आता थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि 4 मोठे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत. त्यांना देखील ब्राऊन कलर येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यांचा कच्चा वास निघून जाईल. तुम्ही हवं तर चुलीमध्ये इंगळ जास्त असेल, जर का चुलीमध्ये करणार असाल तर हे 4 कांदे चुलीमध्ये भाजून घेऊ शकता. पण एवढे इंगळ नव्हते माझ्याकडे, नुसती चूल पेटवून मी डायरेक्ट ठेवलं होतं म्हणून मी पटापट करण्यासाठी भाजून घेतलेलं आहे. आता इथे मसाला मस्त मी बारीक करून घेतलेला आहे आणि मटण शिजलेलं आहे. तर मी दोन्हींचा मसाला एकत्र बनवते म्हणजे तांबड्या रश्श्याचा पण आणि मटण मसाल्याचा पण. म्हणून मी इथे तेल जरा जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे. दोन्ही मसाले एकत्र भाजते म्हणून. आता त्याच्यामध्ये काही खडे मसाले घातले आहेत. बदाम फूल, दालचिनी, हिरवा वेलदोडा, मसाला वेलदोडा नाही घातलेला आहे आणि तमालपत्री घातलेले आहे. सोबतच 2 मीडियम साईजचे कांदे भाजून घातलेले आहेत आणि त्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कांदा छानसा भाजला गेला की मग आपण याच्यामध्ये जो मसाला तयार करून घेतला होता, हे वाटण सगळं घालून अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. ही भाजण्याची प्रोसिजरच खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. जर का तुम्ही हा मसाला नीट भाजला तर एकदम अप्रतिम चव अशी तुमच्या रश्श्याला येते, मटणाला येते आणि सोबतच तुम्हाला जो कट हवा असतो तांबड्या रश्श्याचा, आम्ही कट बोलतो त्याला, तर तो देखील छान येतो. तवंग मस्त असा सुटतो. तर तेल सुटेपर्यंत चांगला असा मसाला भाजल्यानंतर इथे ह्यावर्षी बनवलेला ताजाच फ्रेश कोल्हापुरी कांदा लसूण मसाला असा आम्ही ज्याला चटणी म्हणतो ती घेतलेली आहे आणि एक छोटं पॅकेट गरम पावडर घेतलेली आहे, गरम मसाला. आणि हे देखील व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हा मसाला अगदी लालसर होईपर्यंत म्हणजे खालून पुन्हा तेल सुटायला लागतं इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी असं तुम्ही उचलाल तेव्हा तो सुटला जातो. या पद्धतीनं आपल्याला अजिबात खाली चिकटत नाही इतका छान भाजून घ्यायचा आहे. तरच तुमचा तवंग इतका मस्त येतो, कट छान येतो. आता अर्ध्यापेक्षा जास्त मसाला मी हा रश्श्यामध्ये घातलेला आहे आणि जी फोडं होती ती साईडला काढली होती. तर ही आपण बनवतोय आता मटण मसाला. तर ही फोडं याच्यामध्ये घालून तुम्हाला जितका मसाला हवा तितका तुम्ही मसाला ॲडजस्ट करू शकता कमी जास्त. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ अगदी टेस्ट करून बघितला तरी चालेल. थोडंसं मीठ घालते आहे आणि सोबतच पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी ॲड करायची आहे तशी करू शकता. म्हणजे तुम्हाला खूपच सुक्का मसाला हवा असेल तर तुम्ही थोडंसं अगदी पाणी घालू शकता मसाला जास्त मुरण्यासाठी मटणामध्ये. आणि जर का मीडियम ग्रेव्हीमध्ये थोडासा मसाला हवा असेल तर तुम्ही आणखीन थोडं पाणी ॲड करा. तर मी आणखीन थोडं पाणी ॲड केलं आहे आणि एक उकळी आल्यानंतर साईडच्या वाईलवरती शिजण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हा मसाला घातलेला रश्श्याचा पाणी जे होतं, तो स्टॉक बोलतो आपण ते होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला हवे तेवढी कन्सिस्टन्सी बनवू शकता. तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. आता उकळी आल्यानंतर पुन्हा 5-6 मिनिटात यांना शिजवून घेतलेलं आहे व्यवस्थित. किती सुंदर दिसते तुम्ही बघू शकता. तितकंच चवीला देखील खूप भन्नाट झालं होतं. आता मस्तपैकी मी प्लेट तयार केलेली आहे. चपात्या, जिरा राईस बनवलेला आहे आणि सोबतच हा मटण मसाला देखील घातलेला आहे. खूप मस्त असं झालेलं आहे आणि सोबतच आपला कोल्हापुरी तांबडा रस्सा, ज्याच्यासाठी आपण स्पेशली कोल्हापूरला आल्यानंतर प्यायचं सोडत नाही, खायचं सोडत नाही. हा मसाला थोडा पातळच असतो. तर बघू शकता किती सुंदर झालेला आहे आणि आपलं मस्त असा कोल्हापुरी तांबडा मटण मसाला मटण रस्सा तयार आहे. थँक्यू.